श्रावण महिन्याचा तिसरा सोमवार आणि त्यातच रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ बहीण आहेत। हेच भाऊ बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात। याच रक्षाबंधन सणाला खासदार हेमंत सावरा यांनी बहीण निशा सावरा यांनी राखी बांधली। यावेळी टिपलेली ही आनंददायी दृश्य आपण पालघर न्यूज नेटवर्कवर पाहत आहात। पाहूया खासदार हेमंत सावरा आणि त्यांची बहीण निशा सावरा या रक्षाबंधन निमित्त काय म्हणाले। सर्वप्रथम मी आजच्या रक्षाबंधनाच्या आणि त्यासोबत आलेल्या आपल्या मच्छीमार बंधू भगिनींचा जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा, याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। माझ्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना सुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सण सर्वदूर साजरा करत असतात। सर्व बहिणी भावाच्या प्रेमामुळे सर्वजणी भावाकडे जात असतात, राखी बांधत असतात आणि एक सुरक्षिततेचं वचन घेतच असतात। आणि या पद्धतीचा आपण आज बघतोय की आपल्या महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वामध्ये आता परवा दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले आणि 2 महिन्यांचे जे जुलै आणि ऑगस्टचे पैसे 3000 रुपये बहिणींच्या खात्यात दिले गेले आणि एका प्रकारे बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओवाळणी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यासोबतच पूर्ण बहिणींना चांगलं असं वाटतं की या निमित्ताने पूर्ण सरकार हे त्यांच्यासोबत आहे। त्यांचं सुरक्षितता हे प्रथम कर्तव्य असणार आहे आणि पालघर लोकसभेचा विचार करता मी सुद्धा आजच्या राखी पौर्णिमेनिमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की या निमित्ताने बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, जे काही प्रश्न असतील, त्यासाठी मी वेगळा वेळ देईन आणि त्यांचे प्रश्न हे लवकरात लवकर निकाली निघतील ह्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन। सर्वप्रथम सगळ्यांना आज राखी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा। डॉक्टर हेमंत सावरा यांची मी बहीण आहे आणि डॉक्टर हेमंत सावरांबद्दल बोलायचं झालं तर बहिणीच्या सुरक्षिततेसाठी किंवा तिच्या संदर्भात तिच्या बाबतच्या संपूर्ण कर्तव्यांबाबत ते कायमच कटिबद्ध असतील असं एवढं मी या राखी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगू शकते किंवा आश्वासित करू शकते। त्यामुळे पालघर जिल्ह्यातली फक्त पालघर लोकसभाच नाही तर संपूर्ण महिला वर्गाच्या संदर्भातील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, जी काही कर्तव्य आहेत, ती डॉक्टर हेमंत सावरांच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होतील। आपल्या महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना एक ओवाळणीच्या स्वरूपात आता आपल्याला मिळालेली आहे, तर मला वाटते महाराष्ट्र सरकार सुद्धा स्त्रियांच्या संदर्भात, महिलांच्या संदर्भात स्त्रियांचे प्रश्न हे प्रायोरिटीवर ठेवून कटिबद्ध राहणार आहे या सगळ्या संदर्भात। त्याचबरोबर डॉक्टर हेमंत सावरा सुद्धा बहिणींसाठी, महिलांसाठी या संपूर्ण योजनेत सोबत त्यांच्या कर्तव्यांसाठी कटिबद्ध असतात।